लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी सुरू. सरकारनं अर्थ मंत्रालयाकडून मागवली माहिती. 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास लाडकी योजनेचा लाभ बंद होणार. समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित शेवटच्या टप्प्याला अखेर मुहूर्त. गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते इगतपुरी आमणे टप्प्याचं लोकार्पण. नागपूर मुंबई प्रवास सुसाट होणार. महाराष्ट्रात मान्सूनच्या वाटचालीला ब्रेक. 10 जूनपर्यंत पावसाचा खंड असणार. कोकण किनारपट्टी वगळता उर्वरित राज्यात पावसाची शक्यता कमी. 10 जूनपर्यंत पेरणी नको, कृषी विभागाचा सल्ला. बीडमधील ऊसतोड मजुरांचा धक्कादायक वास्तव समोर. ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांची गर्भपिशवी काढली, तर 1523 गर्भवती महिलांच्या हाती कोयता. अमरावतीत 13 लाखांचं प्रतिबंधित एचडीबीटी बियाणं जप्त. तब्बल 1500 पाकिटे जप्त. दर्यापूरमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई. 24 तासात बियाणं जप्तीची दुसरी कारवाई. पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामखेडच्या मुलाला मायदेशी आणलं. कारगिलमधल्या बालकल्याण समितीच्या ताब्यात होता मुलगा. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाला नागपूरमध्ये आणलं. गोंदिया जिल्ह्यातल्या देवरीमध्ये एमडी ड्रग्सचा साठा जप्त. 1.6 ग्रॅमच्या एमडी मालासह दोघांना अटक. भगवान जगन्नाथाच्या रथाला आता सुखोईचे टायर. 48 वर्षांनंतर जगन्नाथाच्या रथाचे टायर बदलले. बोईंग विमानाच्या टायरऐवजी सुखोईचे टायर.